Yes, we are live now. धन्यवाद नितिन जी। आप सबको मेरा नमस्कार। मेरा नाम अभिमुक्तेश है। मैं गोदरेज मैक्सिमिल्क के लिए काम करता हूं। आपने शायद थोड़ा बहुत सुना होगा गोदरेज मैक्सिमिल्क के बारे में। गोदरेज मैक्सिमिल्क गोदरेज एग्रोवेट और मैक्सिमिल्क के बीच एक टाई अप है। दोनों के साथ आने पर बनी हुई कंपनी है। मैक्सिमिल्क एक इजरायली कंपनी है जिसमें जो कैटल ब्रीडिंग पर काम करती थी, अनुवांशिक सुधारना, जैसा कि आप स्क्रीन पर देख सकते हैं, गायों के लिए इस पर काम करती थी। और गोदरेज एग्रोवेट के बारे में भी आप शायद जानते होंगे। हम लोग पिछले 30-40 साल से एनिमल न्यूट्रिशन, पशु आहार और पोषण पर काम करते आ रहे हैं। तो हमारी कंपनी का उद्देश्य ये है कि यहाँ पर इस देश में हमारे यहाँ जो कमियां हैं गाय की, जो 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 ईल्ड में जो जो दूध आता है हमारे पास जो गायों से, अगर आप देखेंगे तो इस देश का जो औसत है, एक गाय एक साल में 1700 किलो दूध देती है, जबकि इजराइल और अमेरिका जैसे देशों में एक गाय का जो औसत है वो करीब करीब 12,000 किलो का है एक साल का। तो आज हम इसी अनुवांशिक सुधार पर, गाय की क्षमता बढ़ाने पर के लिए एक तकनीक जिसका इस्तेमाल हमने किया है, जिसको कि एम्ब्रियो ट्रांसफर टेक्नोलॉजी या भ्रूण प्रत्यारोपण तंत्र ज्ञान कहते हैं, उस पर बात करेंगे। आपको मैं अपने हमारी कंपनी ने जो अभी तक अचीव किया है, जो हम हासिल करने में सक्षम रहे हैं, उसके बारे में थोड़ा सा बता दूं। 3 साल पहले जब हमने अपना फार्म शुरू किया था नासिक में, तब हमारा औसत एक गाय का रोज का आता था, वो करीब करीब 10-10.5 किलो था, जिसको कि हमने पिछले 3 साल में तकरीबन बढ़ा के आज करीब करीब 25 किलो का औसत हमें एक गाय से मिलता है। तो इस तरह का सुधार देखने को मिल सकता है अगर अनुवांशिक सुधार पर काम किया जाए। इस तरह की प्रगति देखने को मिल सकती है। आज हमारे साथ डॉक्टर शरद हैं। डॉक्टर शरद हमारे साथ ही काम करते हैं गोदरेज मैक्सिमिल्क में। उन्होंने भ्रूण प्रत्यारोपण पर काफी काम किया है। 200 से ज्यादा वो अभी तक भ्रूण प्रत्यारोपण कर चुके हैं, और वो हमारी जो टीम है टेक्निकल की, उसके हेड भी हैं गोदरेज मैक्सिमिल्क के। तो डॉक्टर साहब, ओवर टू यू। सर आभारी आहे। थँक्यू सर। शेतकरी बंधूंनो नमस्कार। मी शरद दत्तात्रय अवताडे, गोदरेज मैक्सिमिल्क नाशिक येथे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहतो आहे। माझं पशुवैद्यकीय विज्ञान शाखेचं शिक्षण 2003 पर्यंत पूर्ण झालेलं आहे। शिरवळ आणि परभणी येथील महाविद्यालयामधून मी शिक्षण घेतलेलं आहे। 2003 पासून 2015 पर्यंत महाराष्ट्रातील सहकारी दूध संघामध्ये मी काम केलेलं आहे। 2015 पासून मी एनडीडीबी मध्ये वळू संवर्धनाचं काम केलेलं आहे। 2016 पासून भ्रूण प्रत्यारोपणाच्या कार्यक्रमामध्ये मी सक्रिय आहे। 2018 साली मी गोदरेज मैक्सिमिल्क मध्ये जॉईन झालेलो आहे आणि तेव्हापासून मी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गोदरेज मैक्सिमिल्क तर्फे मी काम पाहत आहे। तर आज आपण भ्रूण प्रत्यारोपणाच्या विषयी माहिती घेणार आहोत। भ्रूण प्रत्यारोपण म्हणजे काय? आपण बऱ्याच वेळा सगळी YouTube वरती पाहिलेलं असेल, पण प्रत्यक्षात आम्ही इथं जे काम करतोय त्यामध्ये आणि पाहण्यामध्ये खूप फरक आहे। भ्रूण प्रत्यारोपणासाठी सर्वप्रथम आपल्याला सर्वोत्तम दूध देणाऱ्या गायीची निवड करायला हवी। सर्वात जास्त दूध देणारी गाय आपल्याला निवडायची आहे। अशा गायीचं स्त्री बीज काढायचं आहे। स्त्री बीज गायीच्या शरीराच्या बाहेर काढून घ्यायचं आहे आणि कृत्रिम वातावरण निर्मिती करायची, जेणेकरून गायीच्या गर्भाशयात ज्या पद्धतीने वातावरण असतं त्या पद्धतीचंच वातावरण आपल्याला तयार करायचं बाहेर। आणि अशा वातावरणामध्ये आनुवंशिकतेने समृद्ध असलेला वळूचं सिमेन, ज्याला आपण वीर्य म्हणतोय, ह्या वीर्याशी त्या स्त्री बीजाचं मिलन करायचं आहे।
मिलन केल्यानंतर जो गर्भ तयार होतो तो पुन्हा कृत्रिम वातावरणामध्ये वाढवायचा आहे आणि त्याची आपल्याला गुणवत्ता अधूनमधून तपासायची आहे. असा गुणवत्तापूर्ण म्हणजे उत्तम पद्धतीचा भ्रूण तयार झालेला हा भ्रूण आपल्याला दुसऱ्या गायीमध्ये सोडायचा आहे की अशा की ज्याची दूध उत्पादन क्षमता कमी आहे, म्हणजे ज्या कमी दूध उत्पादन दर्जाच्या ज्या कालवडी आहेत, गायी आहेत, अशामध्ये आपल्याला तो गर्भ सोडायचा आहे. सदर गाय वेल्यानंतर आपल्याला जी कालवड मिळेल ती आपण समजायची की उत्तम प्रतीची कालवड आहे. म्हणजे सर्वोत्तम दूध देणाऱ्या गायींचं स्त्री बीज काढून हे त्याचा बाहेर कृत्रिम वातावरणामध्ये गर्भ बनवून तो गर्भ आपल्याला कमी उत्पादन देणाऱ्या गायीच्या गर्भाशयामध्ये सोडायचा आहे. हे झालं भ्रूण प्रत्यारोपणाचं तंत्रज्ञान. आपल्याला जर सर्वोत्तम गाय हवी असेल, आपल्याला सर्वोत्तम गाय पाहिजे, तर आपल्याला काय केलं पाहिजे हा आपण पहिल्यांदा विचार करूया. आपल्या गोट्यामध्ये गायी किती आहेत, ह्या सर्व गायींना आपल्याला त्यांचं ओळख करून द्यायचे. म्हणजे काय, तर त्यांना आपण टॅग मारतो, बिल्ला मारतो, जेणेकरून आपल्याला कोणतीही गाय तिचा आपण जो कलेक्ट करणाऱ्या माहिती ते पूर्णपणे आपल्याला अचूकपणे पाहता यावी. सर्वप्रथम त्यासाठी आपण आपल्या गोट्यातील गायींना बिल्ले मारतोय. आपल्याला सर्वोत्तम गाय पाहिजे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर त्या गायींचं अनुवंशिकतेचं उत्पादन क्षमता, अनुवंशिक उत्पादन क्षमता काय आहे हे पहिल्याला आपण प्रथम पाहायचं. म्हणजे त्यासाठी आपण काय सुरू केलं की त्या गायींना आपण बिल्ले मारले, त्यांची ओळख करून घेतली आणि अशा गायींचं आपल्याला जात वाईज, वेत वाईज आणि वेत वाईज आपल्याला दुधाचं संकलन करायचं आहे. आपल्या गोट्यामध्ये ज्या गाय आहेत की आपल्याकडे अवेलेबल ज्या गाय आहेत त्यांचं आपल्याला सर्वप्रथम ब्रीड वाईज, जात वाईज विभागणी करायची. जसं की आपल्याकडे एचएफ ची गाय आहे, जर्सी गाय आहे, गीर गाय आहे, सहीवाल आहे. अशा पद्धतीनं आपण गायींची माहिती ही विभागणी करून घेतली. त्यानंतर आपल्याला गायीचं वेत पाहायचं. काही आपल्याकडे कालवडी असतील, काही आपल्याकडे पहिल्या वेत पूर्ण झालेल्या गाय असतील, काही आपल्याकडे 2 ते पुढील 2 म्हणजे 1 वेत पूर्ण केलेल्या गाय असतील. त्याची विभागणी आपण करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला त्या गायींचं दुधाचं मूल्यमापन करायचं आहे. म्हणजे काय, पहिला कालवडी तुमच्याकडे आहेत, त्या गायींचं तर दूध आपण बघू शकत नाही, मात्र कालवडीची जी माता आई आहे त्या गायीचं आपल्याला दूध माहीत असते किंवा माहीत असायला हवं. किंवा दुसरी गोष्ट, त्या कालवडीचा वळू पिता जो आहे त्याच्या आईची दुधाची माहिती आपल्याला हवी आहे. हे झालं कालवडीबद्दलचं. त्यानंतर आपल्याला 1 वेत पूर्ण झाल्या गायींची दुधाची माहिती 305 दिवसाची आपल्याला मिळेल. ज्या गायींचं दुसरा वेत किंवा तिथून पुढे आहे त्यांची 305 दिवसाची माहिती मिळेल. अशा पद्धतीनं आपण आपल्याकडील गायींची विभागणी ब्रीड, जाती वाईज, वेत वाईज आणि त्यामध्ये पुन्हा दुधाच्या नुसार केलेली आहे. आपल्याकडे आता पूर्ण दुधाचा डाटा त्या गायींचा आलेला आहे. ह्या डाट्यावरून आपल्याला त्यांचं कमीत कमी दूध देणाऱ्यापासून ते जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायी हे आपण वर्गीकरणामध्ये घेतोय. आपल्या गायींचं मूल्यमापन आपण केलं. आपल्याकडं अमक्या समजा जर एचएफ गायची एचएफ जातीची गाय असेल तर बाबा त्या गायीचं जास्तीत जास्त उत्पादन एवढं देणारे आहे, त्यापासून कमी देणारी कमी, अशा पद्धतीने आपण त्या गायीचं वर्गीकरण केलेलं आहे. म्हणजे ह्यावरून आपल्याला आपल्या गोट्यावरती अनुवंशिकता सुधारण्याचं कार्य करायचं का नाही हा विषय आपल्याला बेस पक्का करायचा आहे. आपल्याला समजा आपल्या गोट्यावरती गायींचं दूध उत्पादन एचएफ गायींचं किती आहे, जर्सी गायींचं किती आहे, देशी गायींचं, गीर गाय असू द्या, सहीवाल गाय असू, त्यांचं उत्पादन क्षमता किती आहे, ह्याचा आपल्याला सगळी माहिती आपल्या पुढे आलेली आहे. त्यानंतर आपण भ्रूण प्रत्यारोपण करायचं का नाही हे बी ठरवू शकतो की गायीच्या दुधाच्या लेवलनुसार. आपल्या इंडियामध्ये जर पाहिलं, एचएफ गायीचा जर दुधाचा विचार केला तर जवळजवळ मौल्यवान ज्या गायी समजल्या जातात त्यांचं दूध साधारणतः 7,000 आणि त्यापासून पुढे आहे. 7,000 ते 11,000 लिटर पर्यंत 305 दिवसाचं दूध आपल्याकडं मौल्यवान गायीचं मिळते. आपली गाय कोणत्या कॅटेगरीमध्ये बसते हे आपल्याला विचार करायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला पुढं तंत्रज्ञान कुठलं वापरायचं हे ठरवायचं. आता थोडंसं भ्रूण प्रत्यारोपणाची त्याचं कम्पेअर करून पाहूया. आपल्याकडे जो सध्याचा कळप आहे हा कळप आपण ठरवूया. आता आपल्याकडे आलेला जो दुधाचा डाटा आहे त्याच्यावरून आपल्याला आपली गाय साधारण आहे की मौल्यवानाची ठरवायची. आपण थोडंसं डिस्कस केलं की एचएफच्या गायीचा जर विचार केला तर 7,000 आणि 7,000 पासून पुढे 305 दिवसाचं दूध घेतलं तर त्या गायींना आपण मौल्यवान धरलं. आपल्याकडच्या गायींचं दूध खरंच तेवढं आहे का? 2,000 आहे, 1,500 आहे, 3,000 आहे, मग आपली गाय त्या कॅटेगरीत बसते का?
हाही आपल्याला विचार करावा लागेल. आता ज्या गायी भारतामध्ये इतर 7,000 दूध देत असतील आणि जर आपल्याकडे 1,500-2,000 लिटर तिचं एका 305 दिवसाचं दूध असेल तर आपल्याकडची गाय मौल्यवान होऊच शकत नाही. तर आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल? भ्रूण प्रत्यारोपण करायचं की काय करायचं हा आपल्याला पुढे पाहायचं आहे. समजूया आपल्या कळपामध्ये आता सध्या मौल्यवान गाय आहेत, म्हणजे साधारण 7,000 लिटरच्या गायी आहेत. तर त्या गायीला आपण कृत्रिम रेतन जर केलं तर त्या गायीपासून आपल्याला मौल्यवानच गाय मिळणार आहे. त्या गायीला आपण भ्रूण प्रत्यारोपण केलं तरी सुद्धा आपल्याला मौल्यवान गायीच मिळणार आहेत. पण आपल्याकडे जर साधारण गायी असतील, ही पुढची पिढी, पुढच्या एका पिढीचा आपण विचार करतोय, म्हणजे मौल्यवान गायीची पुढच्या पिढीसाठी जर आपण कृत्रिम रेतन केलं तर आपल्याला मौल्यवान गायीच मिळणार आहे. समजा त्या गायीला आपण भ्रूण प्रत्यारोपण केलं तर पुढच्या पिढीमध्ये आपल्याला मौल्यवानच गाय मिळते. पण आपण जर साधारण गाय, आपल्याकडचे साधे गाय आहेत, त्यांचा जर विचार केला तर त्यांच्यापासून आपल्याला मौल्यवान गाय सहज मिळणं शक्य नाही. पुढच्या पिढीसाठी त्या गायीला आपण जरी कृत्रिम रेतनाचा वापर केला तर आपल्याला साधारणच गाय मिळणार आहे. पुढच्या पिढीसाठी मी बोलतोय, म्हणजे एका पिढीसाठी साधारण गाय मिळणार आहे. मात्र त्याच पिढीसाठी जर आपण विचार केला भ्रूण प्रत्यारोपण करून तर आपल्याला मौल्यवान गाय मिळू शकते. आता दुसरा अजून एक पॉइंट आपण बघूया की खरंच भ्रूण प्रत्यारोपण हा एकच पर्याय आहे का? पर्याय आहे, अजून पर्याय आहे दुसरा, पण त्यासाठी आपल्याला जवळजवळ 15 वर्षाचा कालावधी घालवावा लागेल. साधारण गायीचं तुम्हाला जर मौल्यवान गाय बनवायची असेल तर पुढच्या पिढीची गाय जशी बनली, एक पिढी बनण्यासाठी साधारणतः 2.5 वर्षाचा कालावधी जातोय. म्हणजे अशा कमीत कमी 5 ते 7 पिढ्या आपल्याला लागणार की साधारण गायची मौल्यवान गाय बनवायला. साधारण गायची मौल्यवान गाय 15 वर्षात बनते, खरं आहे. त्यासाठी आपला वेळ किती जातोय हा विचार करा, पैसा किती जातोय हा विचार करा. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला साध्या गायची मौल्यवान गाय करायला साधारणतः 12, 15 ते 18 वर्षाचा कालावधी जात असेल आणि त्याच ठिकाणी जर आपल्याला हा सर्व खर्च टाळून जर मौल्यवान गाय एका वर्षात आपल्या मौल्यवान कालवड जर एका वर्षात आपल्या दारी जन्म घेत असेल तर हा सगळा आपला खर्च 15 वर्षाचा जो खर्च आहे, वेळ आहे, हे सगळा वाचवू शकतो आपण आणि आपण पूर्णपणे फायद्यात येऊ शकतो. म्हणून भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान हे साधारण गायीपासून आपल्याला मौल्यवान गाय करायचं असेल तर सर्वोत्तम पर्याय आहे. गोदरेज मॅक्झिमलच्या माध्यमातून आपण भ्रूण प्रत्यारोपण करतो. इथं भ्रूण प्रत्यारोपण करण्याच्या 2 पद्धती आहेत, एक इन विट्रो आणि इन व्हिवो पद्धत. तर इन व्हिवो पद्धतीमध्ये काही संप्रेरकाचा आधार घेऊन गायीच्या स्त्रीबीजाचं संख्या वाढवली जाते आणि त्यानंतर गायीला कृत्रिम रेतन दिलं जातं की उच्च दर्जाच्या वळूच. त्यापासून जे साधारणतः गायीला 1, 2 जास्तीत जास्त 3 पिल्लं आपण पकडतो रिअर केसमध्ये. पण इथं हे संप्रेरकाचा वापर केल्यामुळे जास्तीत जास्त स्त्रीबीज तयार होतात आणि त्यामुळे जितक्या स्त्रीबीजाचं तिथं तयार झालेले आहे त्यातील स्त्रीबीज सुटल्यानंतर गर्भ तयार होणार आहेत. म्हणजे 2 पेक्षा अधिक प्रमाणात गर्भ तयार, जेवढे फलित झाले तेवढे गर्भ तिथं बनणार आहेत. असे तयार झालेले गर्भ 8 दिवसानंतर काढून पुन्हा ज्या कमी दूध उत्पादनांच्या कालवडी आहेत, गायी आहेत, त्यांचं ट्रान्सफर केलं जातं. पण दुसरी पद्धत आहे, ही थोडी खर्चिक बाब आहे आणि दुसरी आहे ते इन विट्रो पद्धत. साधारणतः हे पद्धत गोदरेज मॅक्झिमल मध्ये 2018 पासून अवलंबली जाते. ह्या पद्धतीमध्ये आपण सर्वोच्च दूध देणाऱ्या गायींची निवड करतो की ह्या सर्व गायी गर्भाशयाचे आजार किंवा इतर कोणत्याही आजार ह्याच्यापासून पूर्णपणे मुक्त असतात. त्याचं टेस्टिंग पूर्णपणे केलं जातं. निरोगी सदृढ असणाऱ्या गायीच त्या कार्यक्रमासाठी वापरल्या जातात. सर्वप्रथम अशा गायीचं स्त्रीबीज गर्भाशयापासून बाहेर काढलं जातं. गर्भाशयात ज्या पद्धतीचं वातावरण असतं त्या पद्धतीचंच वातावरण लॅबमध्ये बनवलं जातंय आणि तिथं अतिउच्च दर्जाच्या वळूचा वीर्य वापरून त्याचं फलन केलं जातं. कृत्रिम वातावरण पुन्हा तयार करून त्यामध्ये त्या गर्भाची वाढ केली जाते. ठराविक वाढीच्या काळात साधारणतः 6 ते 8 दिवसाच्या वाढीच्या काळाचा गर्भ आहे तो पुन्हा ज्या कमी दूध देणाऱ्या कालवडी आहेत, गायीत, यामध्ये टाकलं जातं आणि 1 वर्षाच्या कालावधीनंतर आपल्याला
ते उच्च दर्जाची कालवड आपल्या दारी जन्माला येते. तर ही पद्धत कशी वापरली जाते, कशी केली जाते? अगदी सोप्या तीन पायऱ्या आहेत यामध्ये. सर्वप्रथम गायीचं स्त्रीबीज शरीराच्या बाहेर काढलं जातं. कृत्रिम वातावरण बनवून त्यामध्ये त्याचा भ्रूण तयार केला जातो आणि सदर भ्रूण पुन्हा कमी दूध उत्पादन देणाऱ्या गायींमध्ये त्याचा भ्रूण सोडला जातो. सोडण्याच्या पद्धती ही दोन आहेत. एक साधी पद्धत आहे जी की कृत्रिमरित्याशी मिळती जुळती आहे, त्याला आपण नॉन सर्जिकल म्हणतो, विना शस्त्रक्रियाची पद्धत म्हणतो आपण. तर दुसरी पद्धत आहे ते शस्त्रक्रियेची. गर्भनलिकेमध्ये तो गर्भ सोडला जातो. हे शस्त्रक्रियेची पद्धती आम्ही अवलंबत नाही. आम्ही सामान्य जे नॉर्मल पद्धत आहे, जे कृत्रिम प्रयत्नाची पद्धत आहे, त्या पद्धतीसारखी मिळती जुळती पद्धत, त्या पद्धतीने आपण भ्रूण प्रत्यारोपण करतो. साधारणतः आपण सामान्य गायीचा गर्भाशयातील भ्रूण विकासाचा जर घटनाक्रम पाहिला तर 9 महिने 9 दिवसामध्ये गायीचं वासरू जन्माला येतं. ते आणि आपण भ्रूण निर्मिती ह्यामधील थोडासा फरक बघणार आहोत. सामान्य गाय ज्यावेळेस माझावर येते त्याच्या दुसऱ्या दिवशी स्त्री बीज सुटतं, गर्भाशयातून सुटतंय. स्त्री बीजाचं आणि शुक्राणूचं मिलन त्या दिवशी होत आहे. त्याच्या 1-2 दिवसानंतर पुढं प्रथम पेशीचं विभाजन होत जात आहे. पुढं 2च्या पटीमध्ये त्याचं विभाजन होत राहतंय. 2च्या पेशीच्या 4 पेशी, 4च्या 8, 8च्या 16, 16च्या 32 अशा पद्धतीने पेशीचं विभाजन होत राहतं. तर 8 ते 16 पेशींची अवस्था साधारणतः 3-4 दिवसांनी येते. 6व्या ते 8व्या दिवशी भ्रूण गर्भाशयात येतो. पुढं 15 ते 17व्या दिवसाच्या दरम्यान मातृत्व ओळखीचे संकेत मिळतात. म्हणजे गर्भाशयामध्ये आलेला असतो पण गर्भाशयात धारण झालेलं नसतो. त्यावेळेस त्या गर्भाकडून काही प्रथिनं स्रावली जातात. त्या प्रथिनाचा परिणाम गर्भाशयाच्या आतील स्तरावर होतो आणि त्यावेळेस मातेला गर्भ स्थिरावण्याचे संकेत दिले जातात. म्हणजे गर्भ धारण करण्याचे संकेत दिले जातात आणि तिथून पुढे गर्भ स्थिरावतो. म्हणजे 19व्या दिवशी पुन्हा गर्भाशयात जोडला जातो आणि गर्भ पूर्णपणे गर्भाशयात 21-22व्या दिवशी चिकटतो. पुढं वार बनण्याची प्रक्रिया चालू होते आणि अशा गाभण गेलेल्या गायी आपण 28 ते 25व्या दिवशी चेक करतो. प्रेग्नन्सी चेक आपण गर्भधारणा निदान करतो आणि पुढे 9 महिने 9 दिवसांच्या कालावधीत म्हणजे साधारणतः 285 दिवसाच्या अवधीनंतर वासराचा जन्म होतो. हे झालं नॉर्मल क्रिया. आता भ्रूण उत्पादन प्रक्रिया कशी केली जाते आपण पाहिलं. 3 स्टेजमध्ये गायीच्या स्त्रीबीज काढलं जातं, त्याचं भ्रूण बनवला जातो आणि कमी उत्पादनाच्या गायीमध्ये ते सोडला जातो. तर त्या भ्रूण उत्पादनाची आपण प्रक्रिया पाहू. ज्या दिवशी स्त्रीबीज शरीराच्या बाहेर गायीच्या शरीराच्या बाहेर काढलं जातं त्याच दिवशी ते स्त्रीबीज वाढीसाठी कृत्रिम वातावरण निर्मिती करून त्यामध्ये ठेवलं जातं. 1 दिवसाच्या वाढीनंतर ते फलितासाठी अतिउच्च दर्जाच्या वळूचं वीर्य वापरून त्याचं फलन घडवलं जातं. फलन घडवलेल्या दिवशीच ते पुन्हा जो गर्भ बनतोय भ्रूण तो वाढीसाठी दुसऱ्या कल्चरमध्ये ठेवला जातो. दुसऱ्या कृत्रिम वातावरणात ठेवला जातो. त्याची वाढ पुढे 2-3 दिवसापर्यंत प्रत्येक दिवशी पाहिली जाते की गर्भाची वाढ होते का नाही. पेशीचं विभाजन 2चं 4, 4चं 8 असं पुढे वाढत जाते का नाही हे पाहिलं जातं. पुढे 3 दिवसापासून 6व्या दिवशी परत पुन्हा गर्भाच्या वाढीच्या अवस्था पाहिले जातात. चांगला वाढ झालेला चांगला गर्भ असतील तर आपण 7व्या किंवा 8व्या दिवशी गायीच्या गर्भाशयात सोडतो. मात्र कोणत्या गायीच्या, ज्या गायींचं दूध उत्पादन कमी आहे शक्यतो अशा गायींना पकडून, पण त्या गायी ज्या दिवशी आपण ओहम पिकअप करतो त्या दिवशी ती गाय माझावर आलेली असावी. जे गायी ओहम पिकअप म्हणजे स्त्रीबीज ज्या दिवशी आपण बाहेर काढलं त्याच दिवशी ती गाय माझावर आलेली असावी. अशी गायी त्या गायीला 7वा-8वा दिवस असतो माझावरती येऊन आणि अशा गायीमध्ये हा गर्भ सोडला जातो. जर 7व्या-8व्या दिवशी जर गाय अवेलेबल नसेल आपल्याला माझावर आलेली 7-8व्या दिवसाची तर त्या असे भ्रूण आपण फ्रीज करून ठेवतो. लिक्विड नायट्रोजन मध्ये हे भ्रूण फ्रीज करून ठेवले जातात आणि ज्या पद्धतीनं आपल्याला पुढं गरज आहे त्या पद्धतीनं
ते गर्भ थॉईंग करून म्हणजे पुन्हा फ्रेश करून त्यांना गर्भाशयात इतर गायीच्या सोडलं जातं. आपल्याला गर्भ प्रत्यारोपण करायचं आहे तर आपल्याकडे त्या गायीची काय काय वैशिष्ट्य असावी हे आपण चर्चा करूया थोडी. सदर गाय जी गाय आपण निवडणार आहे ते गाय गर्भ सांभाळण्यासाठी सक्षम असावी. त्या गायींची म्हणजे तब्येत चांगली असावी. अशा गायीला माजाचं चक्र हे नियमित येणारं असावं. 21 दिवसात गायीचा माज 21 दिवसांनी येतो तर 21 दिवसाचं माजाचं चक्र हे नियमित असावं. दिसणारा माज हा ठळक असावा. म्हणजे सामान्यपणे माजाची जी लक्षणे आहेत ती लक्षणे तिने दाखवलेली असावीत. अशा गायींना पाठीमागच्या गर्भधारणेपासून कोणतीही समस्या नसावी, जसं की गर्भाशयाचा दाह असणे, वार अटकलेली असणे, गर्भाशय बाहेर येणे, अशा प्रकारच्या कोणत्याही समस्या त्या गायीला नसाव्यात. अशा जर समस्या असतील तर गर्भधारणा होणं अशक्य. आपण जरी गर्भ सोडला तरी गर्भाशयात गर्भ धारणा करून घेतली जात नाही आणि तो गर्भ वाया जाणार. पुढं जनावरांची पोषण स्थिती चांगली असावी. कालवड असेल तर तिचं वजन वाढतं असावं आणि शरीराचा गुणांक जे की आपण शरीराला गुणांक 5 पर्यंत देतो, चांगले तब्येतीनं चांगली असावी. 3 ते 4 गुणांक हा सगळ्यात योग्य समजला जातो. पुढं अशा गायींना गर्भपात करणारे कोणत्याही प्रकारचे आजार नसावेत. जसं की आपण पाहतो ब्रुसेला हा आजार 7व्या महिन्यात गायीचा गर्भपात होतो. ट्रायकोमोनिसिस हाही आजार गर्भपात 3 महिन्याच्या आत करतो. त्यामुळे अशा पद्धतीचा कोणताही आजार नसावा तर त्यानंतर आपल्याला गर्भ प्रत्यारोपण करता येईल. आपण ज्यावेळेस गर्भ स्थापना करण्यासाठी एखाद्या शेतकऱ्यांकडे जातो त्यावेळेस आपल्याला काय काय तिथं समस्या उद्भवतात किंवा काय गोष्टी असाव्या तर आपल्याला ते काम करणं सोपं जातं. आपण पाहतो की आपल्याकडे जर जास्त प्रमाणात गाय असतील तर गाय ओळखणं सुद्धा मुश्किल असते. का तर आपण ज्यावेळेस गर्भ प्रत्यारोपण करतो ते 7 दिवसाचा कालावधी असतो. त्यावेळेस आपल्याला कोणती गाय 7 दिवसापूर्वी माजावी आली ह्या गोष्टी सहजपणे ओळखणं अशक्य आहे. म्हणूनच आपण अशा गायींना टॅगिंग केलेलं असावं जेणेकरून आपल्याला ती गाय सहजपणे ओळखता यावी. आपण ज्यावेळेस गर्भ स्थापना करण्यासाठी जातो त्यावेळेस निदान तिथं सुव्यवस्था असावी. कधी काळी आपल्याला कृत्रिमरित्या जनावर माजावे आणावे लागतात तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला सहजपणे त्या जनावरांना काही संप्रेरकाची इंजेक्शन द्यायची असतील तर द्यायसाठी व्यवस्था असावी. शेतकरी बांधवांना ज्यांना भ्रूण प्रत्यारोपण करायचं आहे त्यांना जनावरांच्या माजाविषयी तर पूर्ण माहिती असायलाच हवी. भले तो नैसर्गिक पद्धतीने आलेला माज असो किंवा इंजेक्शन अनैसर्गिक पद्धतीने म्हणजे आपण प्रोग्राम इंजेक्शन दिल्यानंतर आलेला असो, पण शेतकऱ्यांना जनावरांच्या माजाची पूर्ण कल्पना असावी. म्हणजे पूर्ण लक्षणं माहीत असावीत आणि अशा जनावरांची ज्यांना आपण गर्भस्थापन करतोय त्यांची व्यवस्थितपणे काळजी घ्यायला हवी. सामान्यपणे आपण कालवडींनाही गर्भ प्रत्यारोपण करतो आणि गायीलाही गर्भ प्रत्यारोपण करतो. गायींना जर गर्भ प्रत्यारोपण करायचं असेल तर विल्यानंतर किमान 45 दिवस आपण अशा गायींना गर्भ प्रत्यारोपणासाठी 45 दिवसापर्यंत घेत नाही. गर्भाशय पूर्णपणे व्यवस्थित जाग्यावर येऊन गर्भाशयाला पुन्हा गर्भस्थापन करण्यासाठी 45 दिवसाचा कालावधी आपण देतो. मात्र असं जनावर माझावर सुद्धा आलेलं असावं. ज्या जनावरांचं माझाचं चक्र चालू आहे आणि त्यांनी 45 दिवस किमान पूर्ण केलेत अशा जनावरांना आपण गर्भ प्रत्यारोपणासाठी घेऊ शकतो. कालवडींचा विचार केला तर कालवडींचं साधारणतः 12 ते 15 महिन्याचं वय असावं आणि किमान 350 किलोचं वजन असावं. जनावरांचा माज ओळखल्यानंतर 7 ते 8 दिवसाचा कालावधी गर्भ प्रत्यारोपणासाठी जातो. म्हणजे 7व्या ते 8व्या दिवशी आपण गर्भ प्रत्यारोपण गायीला करतो. त्यासाठी मी मगाशी सांगितले की त्याप्रमाणे गायीची प्रजनन संस्था उत्तम असायलाच हवी. कोणत्याही प्रकारच्या गर्भाशयाचा आजार नसावा किंवा कोणत्याही प्रकारचं रिपीट ब्रीड सारखी नसावी गायी, जेणेकरून कोणतं इन्फेक्शन असेल तर ती गायी गर्भधारणा
करणार नाही. म्हणजे गर्भधारणेसाठी तुम्हाला नियमित माजाची गाय असायला हवी. गायीला कोणत्याही प्रकारचं गर्भाशयाचं इन्फेक्शन नसायला हवं, तरच गायी आपली गर्भधारणा करू शकते. एम्ब्रियो आपला हे गर्भ, आपण जो गर्भ सोडणार आहे गर्भाशयात, तो स्थापित करू शकते. गोदरेज मॅक्झिमलच्या तर्फे आपण गर्भ प्रत्यारोपण करतो आहोत. तर आपल्याकडे काय सुविधा आहेत, आपण काय करतो इथं, ह्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. आज आपल्याकडे भारतात सर्वोत्तम दूध उत्पादन देणाऱ्या विविध भागातील गायी आपल्याकडे आहेत, ज्या की पूर्णपणे निरोगी आहेत, कोणत्याही प्रकारच्या रोगाशी बाधित नाहीत. आणि अशा गायींचं आपण रेग्युलर अधूनमधून रोगराईसाठी आपण त्यांचं रक्त चेक करत राहतो, जेणेकरून आपला फार्म पूर्णपणे कोणत्याही रोगापासून मुक्त राहावा यासाठी. तर अशा पद्धतीने आपल्याकडे एक 1,500 जनावरांचा सुसज्ज असा फार्म आहे. फार्म मध्ये आपण साधारणतः 1000, आज आपल्याकडे 1000 जनावर आहेत. त्यापैकी 250च्या दरम्यान डोनर म्हणून गायी आहेत. ह्या विविध भागातून, भारतातील विविध भागातून आलेल्या आहेत. अशा 250 गायी आपल्याकडं, ज्यांचा आपण डोनर म्हणून वापर करतो, अशा आहेत. या गायींचा आपण भ्रूण बनवण्यासाठी विश्वासार्ह स्रोतांमधून सिद्ध झालेल्या वळूंचं वीर्य वापरतो. आपल्याकडे जी प्रयोगशाळा आहे ही सर्व उपकरणांनी सुसज्ज आहे. इस्रायलच्या वैज्ञानिकांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या इथं सर्व प्रयोगशाळेतील कामकाज चालतं. आपण जे या जनावरांना जो भ्रूण प्रत्यारोपण करतोय, त्यासाठी सुद्धा आपल्याला इस्रायलचे वैज्ञानिक त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण हे सर्व काम करतोय. आपल्याकडे कुशल डॉक्टरांची टीमही आहे आणि ह्या सर्वांच्या सहयोगानं येथे गुणवत्तापूर्ण भ्रूणही बनवले जातात आणि गुणवत्तापूर्ण कालवडीही जन्माला येतात. त्यासाठी गोदरेज मॅक्झिमल फार्मच्या वतीनं गर्भ प्रत्यारोपणाचा कार्यक्रम आणला आहे. आज आपण सर्वांनी मला जो बोलण्यासाठी वेळ दिला आणि त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद डॉक्टर शरद अवताडे साहेब. सोबतच मी आभार मानू इच्छितो डॉक्टर श्री अभि मुक्तेश, जे तिथे गोदरेज मॅक्सिमिल्क नाशिक इथल्या सर्व बॅकवर्ड इंटिग्रेशनचे कामं बघतात. खरं तर डॉक्टर शरद साहेब, तुम्ही प्रॅक्टिकली सर्व गोष्टी करणार आहेत, त्याच्यामुळे तुमचा अनुभवाचे शब्दाचे बोल जे होते ते आमच्या डेअरी फार्मरसाठी फार मोलाचे ठरतील. हे तंत्रज्ञान नवीन जरी असलं तरी लाख मोलाचं आहे आणि भविष्यातलं डेअरी फार्मिंग याच्यावरती डिपेंड आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. अतिशय क्लिष्ट विषय तुम्ही खूप सोप्या विषयात आम्हाला समजून सांगितला, त्याबद्दल मी इंडियन डेअरी फार्मर असोसिएशनच्या आमच्या कोर कमिटी मार्फत आणि असंख्य शेतकरी बांधवांच्या मार्फत तुमचे आभार मानतो. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद.